परीक्षेमध्ये म्हणजेच स्कॉलरशिप, नवोदय, मंथन अशा परीक्षांमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या किती किंवा वर्तुळ किती किंवा चौरसाची संख्या किती, म्हणजे अशा प्रकारचे आकृत्या असतात आणि त्याचे प्रश्न विचारलेले असतात. मग अशा वेळेला आपण मोजत बसलो तर आपला वेळ वाया जातो. त्यापेक्षा आपण काही ट्रिक्स वापरून पटकन उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. तर त्रिकोणाच्या ट्रिक्स आहेत 2-4. तर त्यातली पहिली ट्रिक्स आहे, समजा असा त्रिकोण दिलेला आहे, तर यामध्ये त्रिकोणाची संख्या किती, तर मग याचे भाग किती पडलेले आहेत बघायचं आधी. 1, 2, 3. यावरून 1 + 2 + 3 बरोबर 3 आणि 2 5 आणि 1 6. म्हणजेच या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या आहे 6. अशा पद्धतीने सोप्यात सोपं उत्तर आपण काढू शकतो. अशाच प्रकारची एक आकृती अजून पाहूया त्रिकोणाची. कितीही असू द्या भाग, अगदी सोप्या पद्धतीने. आता मोजत बसलो तर याला खूप वेळ जाणार आणि उत्तरही चुकू शकतं. तर अशा वेळेला याचे भाग किती पडतात ते अगोदर पाहायचं. 1, 2, 3, 4, 5 भाग आहे. म्हणजेच 1 + 2 + 3 + 4 + 5. तर याची बेरीज करायची. 5 आणि 4 9 3 12 आणि 2 14 आणि 1 15. म्हणजेच दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या आहे 15. म्हणजे ही ट्रिक्स पहिली झाली. अशाच प्रकारची दुसरी ट्रिक्स आहे, समजा असा त्रिकोण दिलेला आहे, आता हे झालंय. आता याच्या आधी आपण पाहिलेल्या उभ्या रेषा होत्या, तर आता त्रिकोणामध्ये आडव्या रेषा आहेत. तर अशा वेळेला काय करायचं, तर या त्रिकोणाचे किती भाग आहेत, 1, 2, 3 आणि 4. 4 भाग पडले म्हणजेच यामध्ये 4 त्रिकोण. अगदी सोपं, मोजत बसायचं नाही, काही नाही, सोप्यात सोपं. 1 2 3 4. 4 भाग झाले ह्या आकृतीचे, म्हणजेच याच्यामध्ये 4 त्रिकोण. मोजून बघूया. 1 2 3 4. अशाच प्रकारचं दुसरं उदाहरण आहे. कितीही भाग असू द्या, 1 2 3 4 5. अशा प्रकारचे आता यामध्ये 5 भाग आहेत. म्हणजेच किती त्रिकोण झाले, 5 त्रिकोण. ही झाली दुसरी ट्रिक्स आपली. ज्यावेळेस आडव्या रेषा असतील त्यावेळेस भाग मोजायचे. आता तिसरी ट्रिक्स पाहूया. दोन भाग केलेले आहेत आणि त्यामध्ये पुन्हा अशा उभ्या रेषा ओढलेल्या आहेत. तर अशा वेळेला काय करायचं, तर बेस खालचा एक बेस आहे आणि या ठिकाणी एक बेस आहे, दोन्ही बेस आहेत. दोन्ही बेसमध्ये भाग पाडायचे. 1 2 3. म्हणजेच याचे किती त्रिकोण झाले, 1 + 2 + 3 बरोबर 6. तसंच वरचा बेस पाहायचा. 1 2 3. 1 + 2 + 3 बरोबर 6. या दोन्हींची बेरीज करायची. बरोबर उत्तर आले 12. म्हणजेच या आकृतीमध्ये त्रिकोणाची संख्या आहे 12. अशाच प्रकारे दुसरा भाग बघूया. याच्यामध्ये दुसरी आकृती. जेवढे आपण भाग पाडू तेवढे बेस पकडायचे. इथं झाले बेस 1 2. इथे 1 2 भाग झाले. इथं पण 1 2. इथं पण 1 2. म्हणजेच याचं 1 + 2. इथं पण 1 + 2. इथं पण 1 + 2. या ठिकाणी 1 + 2. याचं उत्तर आलं 3 3 3 3. या सर्वांची बेरीज करूया. बरोबर उत्तर आलं 3 3 3 2 6 3 3 9 3 4 12. म्हणजेच या आकृतीमध्ये 12 त्रिकोण आहेत. अशा प्रकारच्या ट्रिक्स वापरून आपण उत्तर काढू शकतो. आता चौथी ट्रिक्स आहे यामध्ये, जेव्हा चौरसाचे भाग केलेले असतात तर अशा वेळेला अशा आकृतीमध्ये किती त्रिकोण येतात, तर याचे भाग किती पाडलेले आहेत पाहायचं अगोदर. 1 2 3 आणि 4.
4 भाग आहेत. सरळ काय करायचं, 4 भाग म्हणून गुणिले 2 बरोबर 4 दुने 8. तर या आकृतीमध्ये त्रिकोण आले 8. अशाच प्रकारची दुसरी आकृती पाहूया. भाग किती अगोदर मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8. 8 भाग म्हणजेच 8 गुणिले 2 बरोबर 16. तर या आकृतीमध्ये 16 त्रिकोण. सोप्यात सोपं उत्तर. आता यानंतर ट्रिक्स 5वी पाहूया आपण. जेव्हा आकृतीमध्ये एखाद्या त्रिकोणामध्ये दुसऱ्या त्रिकोणाची आकृती असेल त्यावेळेस काय करायचं. यावेळेला या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. 1. ह्या मोठ्या त्रिकोणामध्ये एक छोटा त्रिकोण आहे म्हणजेच 1 गुणिले 4 अधिक 1 बरोबर 4 1 4 आणि 1 5. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं, 4 अधिक 1 करून टाकायचं. जेवढे त्रिकोण आहेत तेवढे. दुसरी अशीच आकृती पाहूया. हा एक त्रिकोण काढलेला आहे, हा दुसरा त्रिकोण आहे आणि याच्यामध्ये एक तिसरा त्रिकोण आहे. तर अशा वेळेला काय करायचं, हा मोठा त्रिकोण आहे, याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत. तर मोठ्या त्रिकोणामध्ये हा एक आणि हा एक असे 2 त्रिकोण आहेत. 2 गुणिले 4 अधिक 1 बरोबर 4 दुने 8 आणि 1 9 त्रिकोण. हे उत्तर बरोबर. अशा प्रकारच्या ट्रिक्स वापरून आपण बरेच काही उदाहरणं सोप्या पद्धतीने सोडू शकतो. अशाच पद्धतीचा अजून एक सोडूया. हा एक त्रिकोण आहे, याच्यामध्ये अजून एक त्रिकोण आहे, याच्यामध्ये अजून एक त्रिकोण आहे, याच्यामध्ये आणखी एक त्रिकोण घेऊया. आता सगळे मोजूया. हा मोठा त्रिकोण आहे, याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत. 1 2 3 3 त्रिकोण आहेत. म्हणजे 3 आपलं हे सूत्र इथे घ्यायचं गुणिले 4 अधिक 1 बरोबर 4 त्रिक 12 आणि 1 13 त्रिकोण या आकृतीमध्ये झाले. म्हणजे हे उत्तर बरोबर. तर अशाच प्रकारच्या तुम्हाला ट्रिक्स हव्या असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.